नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती जाधव. आपलं सर्वांचं दळवी डिजिटल अकॅडमीमध्ये हार्दिक स्वागत आहे. आज आपण 10वी च्या इंग्लिशमध्ये बास्केट फुल ऑफ मूनलाईट ही कविता अभ्यासणार आहोत. बास्केट फुल ऑफ मूनलाईट म्हणजेच टोपलीभर चंद्रप्रकाश. ही कविता खूप सुंदर आणि खूप चांगली आहे. या कवितेमध्ये एक निरागस आणि छोटासा मुलगा आहे आणि तो मुलगा आकाशातील जो चंद्र आहे त्या चंद्राला उद्देशून ही कविता म्हणतोय. या कवितेचे कवी हे सुनील शर्मा आहेत. सुनील शर्मा यांनी ही कविता लिहिलेली आहे पहा. आणि यामधून त्यांनी एक बालक आहेत अशा प्रकारची कल्पना करून ही कविता त्यांनी तयार केली आहे. चला तर मग या कवितेला आपण सुरुवात करूयात. ओ मून, ओ मून, गिव मी अ मूनलाइट, बास्केटफुल और टू बास्केटफुल विथ सीड्स ऑफ मूनलाइट. या कवितेतील हा छोटासा निरागस जो मुलगा आहे तो आकाशातील चंद्राला उद्देशून म्हणत आहे की अरे चंद्रा, मला तुझा प्रकाश दे, मला तुझा प्रकाश दे. एक टोपली भरून दे किंवा 2 टोपली भरून, पण मात्र मला त्यासोबत आणि याच्यासोबत मला थोड्या चंद्रप्रकाशाच्या बिया सुद्धा दे. असा हा कवितेतील लहान छोटासा निरागस मुलगा चंद्राला उद्देशून ही कविता म्हणत आहे, त्याला मागणी करत. मग हा मुलगा जो आहे या चंद्रप्रकाशाच्या बिया कशासाठी मागत आहे तर पहा. फ्रॉम द सिटी टू माय विलेज, ऑन द साइड्स ऑफ द path, I want to sow many small moons of light. तो कवितेतून कवी सांगत आहे की या चंद्रप्रकाशाच्या ज्या बिया आहेत मला कशासाठी पाहिजेत तर शहरातून माझ्या गावाकडे येणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना प्रकाशाचे खूप सारे छोटे छोटे चंद्र मला पेरायचे आहेत. मला म्हणजे हा जो मुलगा आहे एका खेड्यामध्ये राहतो आणि त्या खेड्यातून शहराकडे जाणारा जो रस्ता आहे त्या दोन्ही रस्त्याच्या बाजूला मला हे चंद्रप्रकाशाचे जे बिया आहेत किंवा छोटे छोटे जे चंद्र आहेत ते मला त्या ठिकाणी पेरायचे आहेत असं तो सांगतोय. तर मग ह्या छोटे छोटे चंद्रप्रकाशाच्या बिया जे आहेत त्याला का पेरायचे आहेत असं तो सांगतोय. तर पहा, द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. माझं संपूर्ण गाव हे खेड्यामधून शहरामध्ये कामासाठी जातं. खेड्यातील मग जे काही कामगार असतील, जे काही लोक आहेत ते सर्व खेड्यामध्ये रोजगार उपलब्ध नसल्यामुळे शहराकडे स्थलांतर करतात. दररोज सकाळी ते माझे गावातील लोक शहरामध्ये कामासाठी जातात. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक ॲज माय विलेज इज क्वाईट फार. तो सांगत आहे की माझं जे गाव आहे ते गाव शहरापासून खूप दूर आहे आणि ज्यावेळेस माझ्या गावातील लोक शहरामध्ये कामासाठी जातात त्यावेळेस गावाकडे परत जेव्हा येतात त्यावेळेस रस्त्यावर पूर्णपणे अंधार झालेला असतो आणि अंधार झाल्यामुळं माझ्या गावातील जो रस्ता आहे द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. तो सांगत आहे ज्यावेळेस माझ्या गावातील लोक गावाकडं काम करून परत येत असतात तेव्हा त्या रस्त्यावर अंधार असतो. त्यांना त्या रस्त्यावर
रस्ता खूप अवघड आहे, कठीण आहे, अंधार असल्यामुळं, अंधार तर आहेतच, तर रस्त्यावर अंधाऱ्या रात्री सापसुद्धा आहेत, साप आहेत, विंचू आहेत. स्नेक्स म्हणजे साप, स्कॉर्पियन्स म्हणजे विंचू. सापांनी आणि विंचवांनी भरलेला तो रस्ता आणि या अशा कठीण परिस्थितीमध्ये माझे गावकरी त्या रस्त्यावर येतात. त्यामुळं मला तो म्हणतोय की हे चंद्रा, मला काय कर, तू 1 टोपली किंवा 2 टोपली भर मला चंद्र प्रकाश किंवा चंद्राच्या छोट्या छोट्या बिया दे, असं तो मागत आहे. तो सांगत आहे की नेदर बस नॉर कार्ट फ्लाइज when my father return home I am asleep and he goes back early in the morning while I am sleeping. तो मुलगा सांगतोय की जेव्हा माझे वडील म्हणजे कारण की माझे वडील सुद्धा त्या गावकऱ्यांसोबत शहरामध्ये काम करण्यासाठी जातात आणि माझ्या गावातील जो रस्ता आहे, रस्ता खराब असल्यामुळं, अंधार असल्यामुळं, त्या रस्त्यावर प्रकाश नसल्यामुळं माझ्या गावामध्ये खेड्यातून शहराकडे किंवा शहरातून खेड्याकडे जाण्यासाठी बस नाही किंवा कोणती गाडी पण नाही. आणि जेव्हा वेन माय फादर रिटर्न होम आय एम स्लीप, जेव्हा माझे वडील शहरातून माझ्या घरी परत येतात तेव्हा मी झोपलेला असतो. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग व्हाईल आय एम स्लीपिंग, आणि ते इतक्या लवकर सकाळी भल्या पहाटे जातात की त्यावेळेस ज्यावेळेस लवकर ते जातात त्यावेळेस सुद्धा मी झोपलेला असतो. म्हणजे वडील जेव्हा शहरातून घरी येतात तेव्हा सुद्धा झोपलेला असतो मी लवकर, आणि वडील उशिरा येतात, अंधारामध्ये येतात, आणि जेव्हा मी झोपेत आहे तेव्हाच माझे वडील लवकर सकाळी शहरामध्ये कामाला जायचं आहे यासाठी ते लवकर भल्या पहाटे शहराकडे काम करण्यासाठी जातात. या ठिकाणी पहा, हा मुलगा म्हणतो की माझे वडील जे आहेत, वडील आणि माझ्या गावातील सर्व लोक शहरामध्ये काम करण्यासाठी सकाळी लवकर जातात. या ठिकाणी फ्लाइज या शब्दाचा अर्थ दिलेला आहे. पहा, फ्लाइज म्हणजे ट्रॅव्हल रेग्युलरली ओव्हर अ रूट. फ्लाइज म्हणजे ट्रॅव्हल रेग्युलरली ओव्हर अ रूट असा याचा अर्थ आहे. म्हणजे दररोज प्रवास करणारे प्रवासी, डेली रुटीन त्यांची या रस्त्यावरून आहे, आणि त्यासाठी हा लहान मुलगा जो आहे या ठिकाणी मागणी करत आहे. म्हणजे या खेड्यातील जे लोक आहेत त्या लोकांचा दररोजचा येण्या जाण्याचा जो रस्ता आहे त्याला फ्लाइज असं म्हणतात. मग हा मुलगा या गावातील लोकांना आणि त्याच्या वडिलांना दररोज त्या रस्त्यावरून, अशा खराब कठीण रस्त्यावरून ज्याच्यावर की खूप सारे साप आहेत, विंचू आहेत, खड्डे आहेत, अशा अंधाऱ्या रस्त्यावरून त्यांना प्रवास करावा लागतो. सकाळी सुद्धा अंधार, जाताना अंधार असतो आणि येताना सुद्धा अंधार, आणि अंधारामध्येच वडिलांना आणि गावकऱ्यांना प्रवास करावा लागतो. बस नाही, कोणतेही जाण्या येण्यासाठी वाहन नाही, आणि यासाठी तो मुलगा मागत आहे चंद्राला की अरे चंद्रा, मला तू टोपली भर किंवा 2 टोपली भर चंद्रप्रकाश दे किंवा छोटे छोटे चंद्र मला या ठिकाणी दे, जेणेकरून मी जर हे चंद्र लावले तर माझे वडील आणि माझे गावकरी या रस्त्याच्या दोन्ही बाजूला जर चंद्र लावले तर ते दोघे सर्वजण प्रवास करू शकतील. त्यानंतर म्हणतोय पुन्हा, ओ मून गिव्ह मी अ बास्केटफुल ऑफ मूनलाइट ऑन लोन. त्यामुळे तो चंद्राला मागणी करतोय, हे चंद्रा, तू मला बास्केटफुल, टोपलं भरून जे चांद देणार आहेस ते मला काही फुकट नको आहे, तर ते मला उसनं दे किंवा कर्जावर दे, पण मला तू नक्की हे टोपले भरून चांदणं मात्र, चंद्राचा जो प्रकाश आहे तो मात्र दे. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. तो म्हणत आहे की हे चंद्रा, मला हा जो अंधारा रस्ता आहे, अंधकारमय जो रस्ता आहे तो रस्ता प्रकाशमय करायचा आहे, उजळून टाकायचा आहे. कारण की जर मी या रस्त्यावर प्रकाश केला किंवा उजळून टाकला हा रस्ता, तर माझे वडील लवकर येतील, घरी परतील. लवकर आल्यामुळं काय होईल, मग त्याचं
लवकर जर आले माझे वडील, आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. तो सांगत आहे की जर माझे वडील लवकर आले तर मी सुद्धा माझ्या वडिलांकडून, मी सुद्धा जशा प्रकारे इतर मुलं त्यांच्या वडिलांकडून गोष्टी ऐकतात, पऱ्यांच्या कथा ऐकतात, तशाच प्रकारे मला सुद्धा माझ्या वडिलांकडून पऱ्यांच्या कथा ऐकायच्या आहेत, गोष्टी ऐकायच्या आहेत. अशा प्रकारची मागणी तो म्हणजे म्हणत आहे मुलगा की मला सुद्धा माझ्या वडिलांकडून पऱ्यांच्या कथा ऐकायच्या, त्यांनी लवकर यावं अशी माझी अपेक्षा आहे. त्यामुळं मला या रस्त्यावर दोन्ही बाजूला चंद्राचा प्रकाश लावायचा आहे किंवा पेरायचा. परत आणखी मुलगा मागणी करतो, ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट. हे चंद्रा मला टोपलीभर चंद्राच्या बिया दे, चंद्रप्रकाश दे. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ. कारण की मला या चंद्राच्या ज्या बिया आहेत, तुझा टोपलीभर चंद्रप्रकाश मला दे चंद्रा. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना प्रकाशांच्या बिया, या चंद्राच्या बिया मला पेरायच्या आहेत, जेणेकरून माझे वडील, माझे गावकरी या रस्त्यावरून लवकर जातील आणि लवकर परत येतील आणि त्यामुळं मला माझ्या वडिलांकडून गोष्टी ऐकायला मिळतील. अशा प्रकारची मागणी या कवितेतून हा मुलगा या चंद्राकडे करत आहे. ही कविता खूप सोपी, सुंदर आणि मजेशीर आहे. ही कविता सुनील शर्मा यांनी लिहिली आहे आणि या कवितेतून एक छोटासा मुलगा जो आहे, आपल्या खेड्यातील ज्या समस्या आहेत, लाईटच्या समस्या असतील किंवा जे रस्त्यांच्या समस्या आहेत, याच्यातून असं लक्षात येतं की खेड्यात ते आणखी काही गाव असे आहेत की ज्या गावामध्ये चांगल्या प्रकारचे रस्ते नाहीत किंवा त्या ठिकाणी म्हणजे बरेचसे गावातील लोक खेड्यामध्ये रोजगार उपलब्ध नसल्यामुळे शहरामध्ये रोजगारासाठी स्थलांतर करतात आणि दररोज अपडाऊन करतात, येणं जाणं करतात आणि मग या रस्त्यावर अंधार असल्यामुळं त्या रस्त्यावर रस्ते खराब आहेत, जसं की वाहनं नाहीत, मग त्यांना चालत यावं लागतं, जावं लागतं आणि त्या रस्त्यावरून वेगवेगळे साप आहेत, विंचू आहेत. मग अशा ह्या सुद्धा समस्या, या सामाजिक समस्या ज्या आहेत, या सुद्धा या कवितेतून लहान बालक जरी असला, निरागस बालक जरी असला तरी तो त्याच्यातून असं आपल्याला प्रदर्शित होताना दिसत आहे. आणि याशिवाय एक लहान मुलगा आणि वडील या दोघांचं जे अतूट नातं, वडील आणि मुलगा याचं जे वडिलांकडून त्याच्या ज्या अपेक्षा आहेत लहान मुलाच्या, की वडील लवकर जर आले घरी तर त्या वडिलांनी मला त्यांच्याकडून मला गोष्टी ऐकायच्या आहेत, पर्यांच्या गोष्टी असतील किंवा ज्या गोष्टी आहेत, आपण दुसरे सुद्धा जे इतर मुलं आहेत ते त्यांच्या वडिलांकडून ऐकतात, तशाच प्रकारच्या गोष्टी मला सुद्धा ऐकायच्यात. आणि ही आशा घेऊन हा लहान मुलगा जो आहे या लढीवाळपणे या चंद्राला एकदम प्रेमाने या चंद्राला मागणी करत आहे की चंद्रा, तू मला अशा या टोपलीभर चंद्रप्रकाश किंवा टोपलीभर चंद्राच्या बिया दे आणि ते पण मला फ्रीमध्ये नकोय, मला त्या चंद्राच्या बिया तू उधारीवर दे, उसन्या दे किंवा लोनवर दे, कर्जावर दे. आणि त्या चंद्राच्या बिया जर मला तू दिल्यास तर मी हा पूर्ण गावाचा जो रस्ता आहे तो रस्ता प्रकाशमय करून टाकेल. आणि प्रकाशमय जर केला तर मला जे गावकरी आहेत, गावकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सुद्धा म्हणजे सुटून जातील. आणि माझी सुद्धा समस्या जी आहे की माझे वडील उशिरा येतात आणि त्यांना लवकर जावं लागतं, याच्यावर सुद्धा काहीतरी मार्ग निघेल. यामुळं हा लहान छोटासा मुलगा त्या मनातील ज्या भावना आहेत तो या ठिकाणी त्याने व्यक्त केल्या आहेत चंद्रापुढं. आणि अशा प्रकारे खूप सुंदर, छान आणि खूप चांगली ही कविता या ठिकाणी सुनील शर्मा यांनी आपल्या अभ्यासक्रमामध्ये त्यांनी म्हणजे लिहिलेली आहे आणि अभ्यासक्रमात आहे सुद्धा. तर त्यामुळे ही आय होप, मला वाटतं की ही कविता तुम्हा सर्वांना आवडली असेल, समजली असेल. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि सर्वांनी आपलं जे चॅनल आहे त्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
आणि कमेंटसुद्धा करा. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.